हॅलो फ्रेंड्स, मी रोहित आणि तुमच्या आपल्या चॅनलवर नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपण गोव्यातील अरंबोल बीचला भेट देणार आहोत। अरंबोल बीचलाच आपल्या इथे रशियन बीच सुद्धा म्हटलं जातं। आता या बीचला रशियन बीच का म्हटलं जातं ह्याचं उत्तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मिळेलच। या व्हिडिओमध्ये आपण याच अरंबोल बीचवर म्हणजेच रशियन बीचवर 31st पार्टी कशी असते, रशियन लोक व त्यांची संस्कृती नेमकी काय व रशियन लोकांची केलेले वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। गोवा हे भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे। येथील सुंदर सुंदर बीच पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक नेहमीच गर्दी करत असतात। तरी गोव्यातील अशाच एका सुंदर बीचवर आज आपण जाणार आहोत। त्याचं नाव आहे अरंबोल बीच। जगभरातून येणाऱ्या पर्यटकांमध्ये रशियाचा क्रमांक हा अग्रेसर समजला जातो, जे गोव्यामध्ये नेहमीच येत असतात। आणि रशियन लोकांचं सर्वात आवडतीचं आणि आकर्षक असं बीच म्हणजेच हे अरंबोल बीच आहे। अरंबोल बीचवर आपल्याला इंडियन लोकांपेक्षा रशियन पर्यटकांची गर्दी जास्त दिसते, त्यामुळेच या अरंबोल बीचला रशियन बीच सुद्धा म्हटलं जातं। आम्ही अरंबोल बीचला जाण्यासाठी कोल्हापूर मार्गे सावंतवाडी आणि तिथून मग अरंबोल बीच असे गेलो। हा रस्ता संपूर्ण घाटांचा होता, पण रस्ता अगदी पक्का आणि चांगला। या रस्त्यात चांगल्या रस्त्याबरोबरच रस्त्याच्या दुतर्फा असलेलं घनदाट जंगल, खोल दऱ्या, निसर्ग सौंदर्य या सर्वच गोष्टींचा आनंद घेत घेत आमचा रस्ता कधी पार झाला हा आम्हाला कळलाच नाही। सावंतवाडीवरून जवळपास 38 किलोमीटर एवढ्या अंतरावर हे अरंबोल बीच आहे। आणि गोव्यातील जे प्रसिद्ध 2 बीच आहेत, जे बागा आणि कलिंगूट बीच, हे याच अरंबोल बीचपासून जवळपास 23 किलोमीटर अंतरावर आहेत। आम्ही सायंकाळच्या 4 ते 5च्या दरम्यान या अरंबोल बीचवर पोहोचलो। आता या बीचवर पोहोचल्यानंतर या बीचवर पार्किंगची सोय अगदी सुसज्ज व योग्य आहे, त्यामुळे तुम्ही जर 4 व्हीलर घेऊन जात असाल तर तुमची पार्किंगची चिंता इथे राहत नाही, कारण इथे पार्किंगची सोय चांगली असल्यामुळे तुम्ही आपली गाडी इथे पार्क करू शकता आणि फक्त पार्किंगपासून 100 ते 200 मीटर अंतरावरच तुम्हाला बीच लागतो। कुठं आलोय आपण? अरंबोल बीच। आता गाडी पार्क केल्यानंतर बीचला जाताना आपल्याला या बीचच्या रस्त्यावरच दुतर्फा मार्केट पाहायला मिळतं। या मार्केटमध्ये हँडलूम वस्तू असतील, गोव्यामध्ये प्रसिद्ध असलेले वेगवेगळे शर्ट्स, त्यानंतर वेगवेगळ्या वस्तू, चप्पल्स, या सर्व गोष्टी आपल्याला या मार्केटमध्ये मिळतात। तर तिथून आपण त्याची खरेदी करू शकतो आणि बीचवर जाऊ शकतो। कितने का है वो? 250। अरंबोल बीचवर एंट्री केल्यावर आपल्याला आता या अरंबोल बीचला रशियन बीच का म्हणतात याचं उत्तर आता इथे मिळेल। कारण पहा, तर इंडियन लोकांपेक्षा रशियन पर्यटकांची गर्दी आपल्याला इथे जास्त पाहायला मिळते। आणि जसजसं तुम्ही पुढे जाल तसं रशियन
पर्यटक जे ग्रुपने आलेले आहेत त्यांची वेगवेगळी कला सादर करताना आपल्याला दिसतात। आम्ही पाहिल्यानुसार काही रशियन ग्रुप हे आपले इंडियन भजन म्हणत होते, हरे राम हरे कृष्णा, आणि त्या थ्रू ते डोनेशन गोळा करत होते। त्याचबरोबर काही रशियन ग्रुप हे आगीचे खेळ दाखवत होते, काही रशियन लोकांचे काय हॉबीज आहेत त्या ते सादर करत होते। तर हे व्हिडिओमध्ये तुम्हाला तिथे पाहायला मिळतील। तर या सर्व गोष्टी पाहता पाहता पूर्ण रात्र होत आली होती आणि रात्री आता 31च्या पार्टीचं नियोजन या अरंबोल बीचवर अशा पद्धतीने केलेलं असतं। तर वेगवेगळे शामियाने उभारलेले असतात, बीचच्या शेजारी टेबल खुर्ची असतात, तिथे बसून आपण या 31st नाईटचा आनंद घेऊ शकतो। तिथे वेगवेगळी गाणी तिथे चालू असतात, त्याच्यावर नृत्य करणारी लोक, हा सर्व माहोल तिथं बनलेला असतो आणि 31च्या पार्टीचं आणि नवीन वर्षाच्या आगमनाची इथे तयारी चालू झालेली असते। गोव्याच्या कोणत्याही बीचवर गेला तरी 31चं नियोजन अगदी जोरात असतं आणि 31च्या नाईटला बरोबर 12 वाजता इथे फटाक्यांची आतिषबाजी होते आणि या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्येच नवीन वर्षाचं स्वागत केलेलं असतं आणि या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्येच हे सर्व पर्यटक व लोक नवीन वर्षाचे स्वागत करतात। तर असा एकूण प्रवास हा अरंबोल बीचचा होता। या अरंबोल बीचबद्दल थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती देण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न केला। अरंबोल बीचला कसं जायचं, त्याचबरोबर अरंबोल बीचवर रशियन बीच का म्हणायचं, अरंबोल बीचला रशियन लोकांची तिथे गर्दी असते, त्याचबरोबर अरंबोल बीचवर होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रम आणि 31st नाईट पार्टीची सोय ही कशा प्रकारे असते हे तुम्हाला आम्ही दाखवलं। त्याचबरोबर जाता जाता मी या व्हिडिओमध्ये काही मिस झालेले क्षण फोटोच्या स्वरूपात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। तत्पूर्वी तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी रोहित गोरे ब्लॉग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।